अमरावती में एक युवती के साथ धोखाधड़ी और यौन शोषण का सनसनीखेज मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है, जबकि जांच में बड़े रैकेट के शामिल होने की आशंका भाजपा नेता शिवराय कुलकर्णी जता रहे हैं। माझी पोलिसांना ही विनंती आहे की हे प्रकरण एवढ्यापुरतं सीमित नाही आहे की फक्त एक बलात्कार झालेला आहे। पीडितेने जी माहिती दिलेली आहे, पीडितेच्या माहितीनुसार हे एक मोठं रॅकेट आहे। हे स्वतःचं नाव हिंदू असल्याचं सांगतात, हॉकर्सच्या गाड्यांवर उभे राहतात, समस्याग्रस्त मुलींशी हळूच संवाद उभा करतात, येणाऱ्या अनेक मुलींशी हे एकट्यामध्ये संबंध प्रस्थापित करतात आणि मग त्यांचं लैंगिक शोषण करतात, असं हे प्रकरण आहे। त्याच्यामुळे माझी तमाम अमरावतीतल्या सगळ्या युवतींना विनंती आहे की बेछूट मोकाट कुठल्याही गाडीवर जाणं, बिनधास्त राहणं आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाशीही गप्पा मारणे प्रकरण बंद करा। उद्या तुमची फसवणूक होऊ शकते। खात्री करून घ्या कोणते हॉकर्स आहेत, काय आहेत, चांगले आहेत, नाही आहेत, त्यांचं रेप्युटेशन काय आहे, ते काय खाऊ घालतात, काय विकतात, या सगळ्या प्रकरणाचा शहानिशा झाल्याशिवाय असं या प्रकारचं कुठल्याही गाडीवर जाऊ पण नका आणि सावध व्हा। आता हे नवीन लव जिहादचं षडयंत्र हे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्वरूपाने समोर आलं आहे, हे या प्रकरणावरून दिसतं आहे। अमरावती पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे, हे रॅकेट शोधलं पाहिजे, हे जादू मंत्र तंत्र अत्तर लावणं प्रायव्हेट पार्ट्सला, हड्ड्या दाखवणं वेगवेगळ्या आणि समस्याग्रस्त मुलींना फासण्याचे प्रकार आहेत। याच्यात किती मुली फासल्या गेल्या आहेत याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे।